मनसेच्या विजयी उमेदवार 205 या प्रभागातून निवडून आलेल्या सुप्रिया दळवी आपल्या सोबत आहे. सुप्रिया ताई, आज तुम्ही राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेला आहात, तर काय सांगाल? कारण कोकणात माजीचा कौल जिंकलेला आहे. माझा विजय आहे हा माझ्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आहे, सर्व पक्षाच्या. म्हणजे आज आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अहोरात्र मेहनत करून हा मला विजय मिळवून दिला आहे. आणि हा विजय माझा नसून त्या सर्वांचा आहे. पण लालबाग परळचा फक्त गट हा मराठा माणसाचा आणि कायम राखलेला आहे. तिथे पैशाचा भरपूर पाऊस पडला, पण पैसा हरला आणि मराठी माणूस जिंकलाय आणि मराठी माणसाची निष्ठा जिंकली. काय सांगाल? वातावरण कसं होतं? कारण वातावरण आपल्या बाजूचंच होतं. म्हणजे मनसेच्या म्हणजे सगळ्या आपल्या हा शिवडीचा हा बालेकिल्ला आहे आणि आम्हाला माहिती होतं की त्यांनी कितीही पैसे वाटले, काही केलं, त्यांनी वातावरण निर्मिती खूप केली होती बीजेपीने की नाही आमचीच सीट येणार. त्यांनी गुलाल आणून ठेवलेला, पत्रकं छापलेली विजयाची, हे सर्व त्यांनी तयारी केली होती. पण मला विश्वास होता माझ्या लोकांवर, माझ्या मतदारांवर मला विश्वास होता आणि मला माझा विश्वास त्यांनी कायम ठेवला. काय असतं माहिती आहे, एकदा पक्षातून बाहेर गेलं ना की त्यांना काही अर्थ नसतो, त्यांना कोणी विचारतो. शेवटी शिवसेना या 4 अक्षरावरच ते लोक वोट करेले आणि त्यांची ओळख निर्माण झाली. त्यामुळे खूप दिग्गज गेले, पण मला काही त्याचं वाटलं नाही. कारण मला माझा आत्मविश्वास होता की मला ही लोक कधीच हे करणार. माझ्या मतदारांवर विश्वास होता आणि माझ्या कार्यकर्त्या आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास होता की ही लोक माझ्याशी प्रामाणिक राहतील. अजिबात नाही, कारण माझ्या इथे जी मोठी शिवसेना आहे त्यांचं काहीच वर्चस्व नाही आहे. आमच्याकडे उद्धव बाळासाहेबांचं वर्चस्व आहे. नक्कीच फायदा झाला, खूपच फायदा झाला. कारण सर्व लोक आज आशेने बघत होते की हे 2 भाऊ एकत्र कधी येतील आणि आज मराठी माणूस खूप आनंदात होता आणि त्यांनी ते मताधिक्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. अगदी बाहेर राहायला गेलेले पुण्यावरून, बोरवली, डोंबिवली इथूनही लोक आज मतदानाला आलेले होते आणि माझ्याकडे मतदानही चांगलं झालं. 50% युतीमध्ये काम केलेलं आहे. तर कुणी काय मला फसवलं नाही, पण मला माझा विजय झाला आहे खूप खुश आहे आणि मला माझ्या सर्व लोकांनी भरपूर सहकार्य केले. त्यामुळे मी त्या सर्व लोकांना मनापासून धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.